नमस्कार. मेग वेल्डिंगबद्दल बोलताना आपल्याला नेहमी आर्क आणि वितळणारी तार दिसते. पण या पलीकडे एक अशी गोष्ट आहे जी दिसत नाही पण खूप खूप महत्वाची आहे. ती म्हणजे शील्डिंग गॅस. चला तर आज याच अदृश्य पण शक्तिशाली घटकाबद्दल सगळं काही जाणून घेऊया. अच्छा, वेल्डिंग करताना बऱ्याचदा एक त्रास होतो. तो म्हणजे सगळीकडे उडणाऱ्या ठिंग्या, ज्याला आपण स्पॅटर म्हणतो. सगळं काम अस्ताव्यस्त होऊन जातं. कधी विचार केलाय असं का होतं? ह्याचं मुख्य कारण खरं तर आपण वापरत असलेल्या शील्डिंग गॅसमध्ये लपलेलं असू शकतं. तर मग हा शील्डिंग गॅस नक्की करतो तरी काय? समजा की हा एक अदृश्य कवच आहे, एक प्रोटेक्टिव्ह बबल. जेव्हा धातू वितळतो तेव्हा तो एकदम नाजूक असतो. हवेतला ऑक्सिजन आणि नायट्रोजन त्याच्यावर हल्ला करायला बघतात आणि जर त्यांचा संपर्क झाला तर वेल्ड कमजोर होतो, त्यात बारीक बारीक छिद्र पडतात. शिल्डिंग गॅसचं काम आहे ह्या वितळलेल्या धातूभोवती एक ढाल तयार करणं आणि त्याला ह्या वातावरणापासून वाचवणं. ठीक आहे, आता मूळ मुद्द्यावर येऊया. शिल्डिंग गॅसमध्ये मुख्यत्वे 2 बेसिक पर्याय आहेत. आपण त्यांना गमतीनं म्हणू शकतो, एक आहे तगडा कामगार आणि दुसरा आहे सुंदर काम करणारा कलाकार. हे 2 वायू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कार्बन डायऑक्साईड आणि आर्गॉन आहेत. बघा, इथे दोघांमधला फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे 100% कार्बन डायऑक्साईड म्हणजे आपला CO2. हा एकदम त्या तगड्या कामगारासारखा आहे. काम खोलवर करतो म्हणजे पेनिट्रेशन एकदम जबरदस्त देतो, खास करून कार्बन स्टीलवर. पण त्याचं काम थोडं गचाळ असतं, पसारा खूप होतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे 100% आर्गॉन. हा अगदी कलाकारासारखा. काम एकदम स्वच्छ, नाजूक आणि स्थिर. ॲल्युमिनियमसारख्या धातूंसाठी याच्यापेक्षा भारी काही नाही. पण हो, त्याला जास्त खोलवर काम करता येत नाही. आता फक्त CO2 बद्दल विचार करूया. हा ना सगळ्यात स्वस्त आणि ताकदवान पर्याय आहे. स्टीलसाठी तर उत्तम, धातूच्या आतपर्यंत पोहोचतो. पण याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे प्रचंड स्पॅटर. इतक्या ठिणग्या उडतात की नंतर साफसफाईचं काम खूप वाढतं. याच्या अगदी उलट आहे शुद्ध आर्गॉन. याची कहाणीच वेगळी आहे. जिथे कामात सफाई आणि अचूकता हवी आहे तिथे आर्गॉनचा वापर होतो. ॲल्युमिनियमसारख्या नाजूक नॉन फेरस धातूंसाठी तर याला पर्यायच नाही. त्याचा आर्क एकदम शांत आणि स्थिर असतो. स्पॅटर तर जवळजवळ नसतोच. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. स्टीलवर खोलवर वेल्ड करायचं असेल तर आर्गॉन तितकासा कामाचा नाही. मग आता काय करायचं? एकाकडे ताकद आहे पण पसारा करतो. दुसऱ्याकडे सफाई आहे पण ताकद कमी आहे. मग असा काही मार्ग आहे का की आपल्याला CO2ची ताकद पण मिळेल आणि आर्गॉनची स्वच्छता पण? तर उत्तर आहे हो, नक्कीच आहे. आणि ह्याच गरजेतून एका जबरदस्त मिश्रणाचा शोध लागला. आणि ते जादुई मिश्रण आहे 75-25. हो, फक्त हा एक आकडा. हा आकडा मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण वेल्डिंगच्या दुनियेतला हा सर्वात लोकप्रिय, सर्वात जास्त वापरला जाणारा आकडा आहे. तर हे 75-25 म्हणजे काय? म्हणजे 75% आर्गॉन आणि 25% कार्बन डायऑक्साईड. सोपं आहे. या मिश्रणाने काय केलं तर दोन्ही वायूंच्या कमतरता दूर केल्या आणि चांगल्या गोष्टी एकत्र आणल्या. याच्यामुळे कार्बन स्टीलवर पेनिट्रेशनही छान मिळतं आणि स्पॅटरही एकदम कमी होतो. म्हणजे वेल्ड एकदम चकचकीत दिसतो. म्हणूनच तर बहुतेक वर्कशॉप्समध्ये किंवा कुठल्याही जनरल कामासाठी हाच गॅस वापरला जातो. हा खरा ऑलराऊंडर आहे. बरं, आत्तापर्यंत झालं ते रोजच्या कामाबद्दल. पण काही कामं खास असतात नाही का? मग खास कामांसाठी खास साधनं लागतात. जेव्हा आपण साध्या स्टीलच्या पलीकडे जाऊन विचार करतो तेव्हा आपल्याला काही स्पेशल गॅस ब्लेंड्सची गरज पडते. उदाहरण घ्या स्टेनलेस स्टीलचं. याच्या वेल्डिंगसाठी कधीकधी आर्गॉनमध्ये अगदी थोडा म्हणजे 1 ते 5% ऑक्सिजन मिसळतात. त्याने काय होतं की वितळलेला धातू छान पसरतो. पण जर काम एकदम प्रोफेशनल लेवलचं असेल, उच्च दर्जाचं असेल, तर मग वापरला जातो ट्रायमेक्स. नावाप्रमाणेच यात 3 वायू असतात: आर्गॉन, हेलियम आणि थोडा CO2. आणि विचार करा, जर खूप जाड ॲल्युमिनियम किंवा तांब्याच्या प्लेट्स जोडायच्या असतील तर? अशा वेळी हिलियम मदतीला येतो. हिलियम खरंच सांगायचं तर खूप महाग असतो, पण तो आर्कला इतकं जास्त गरम करतो की विचारू नका. या प्रचंड उष्णतेमुळे जाड धातूंमध्येही खोलवर पेनिट्रेशन मिळतं आणि कामाचा वेगही खूप वाढतो. चला, आत्तापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. आता या सगळ्याला एकत्र जोडून एक सोपा मार्ग काढूया. आपल्या कामासाठी नक्की कोणता गॅस निवडायचा हे कसं ठरवायचं?
हा तक्ता बघा. हा आपल्या आत्तापर्यंतच्या चर्चेचा एकदम सोपा सारांश आहे. एका बाजूला गॅसचा प्रकार, मग तो कोणत्या धातूसाठी चांगला, पेनिट्रेशन कसं देतो आणि स्पॅटर किती होतो, सगळं एकाच ठिकाणी. जसं की 100% CO2, पेनिट्रेशन हाय पण स्पॅटर पण हाय, तर आपला ऑलराऊंडर 75-25, पेनिट्रेशन मध्यम आणि स्पॅटर एकदम कमी. किती सोपं आहे. तर मग निवड करायची कशी? सगळ्यात आधी फक्त एक प्रश्न विचारायचा, आपण कोणत्या धातूवर काम करणार आहोत? इथूनच सुरुवात होते. जर उत्तर कार्बन स्टील किंवा लो ॲलॉय स्टील असेल, तर जास्त विचार करायची गरजच नाही. 75-25 मिश्रण हेच उत्तर आहे. 90% कामांमध्ये हाच पर्याय सर्वोत्तम ठरतो. आणि जर उत्तर ॲल्युमिनियम असेल, तर इथे दुसरी कोणतीही शंका नको. 100% शुद्ध आर्गॉनच वापरायचा. तोच एकमेव योग्य पर्याय आहे. आणि राहिला प्रश्न स्टेनलेस स्टीलचा, तर चांगल्या व्यावसायिक दर्जाच्या कामासाठी एक विशेष ट्रायमिक्स गॅस वापरणं हेच योग्य ठरतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, योग्य शील्डिंग गॅस निवडणं हा काही निव्वळ खर्च नाहीये, ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. कशामध्ये? तर आपल्या वेळच्या क्वालिटी आणि ताकदीमध्ये. चांगलं काम करायचं असेल तर ही गुंतवणूक आवश्यक आहे. तर आता ही सगळी माहिती आपल्याजवळ आहे. पुढच्या वेळी जेव्हा एखादा वेल्डिंग प्रोजेक्ट हाती येईल, तेव्हा नक्की विचार करा कोणता गॅस वापरायचा, कारण एक छोटीशी योग्य निवडसुद्धा आपल्या कामाचा दर्जा खूप उंचावू शकते.